नाही म्हणजे तुम्ही तरुण आहात, सुंदर आहात, तसा मी उलूसा सुंदर आहोत ना, आणि तुमचा नवराही सुंदर आहे. पण जुन्या गोष्टी विसरून आपण नव्या गोष्टीकडे वळलात म्हणजे तुमचा मोडकळीस आलेला संसार नव्याने जर फुलवायला सुरुवात केली. आता कळलं मला तुम्हाला काय बोलायचं. तुमच्या बोलण्याचा अर्थ असा ना की मी माझा मोडलेला संसार पुन्हा घेऊन आणावं. बरोबर. हे सांगणारे तुम्ही कोण? नाही म्हणजे तुमच्यासारख्या अशिक्षित मित्राने माझ्यासारख्या शिक्षित महिलेला असा उपदेश करावा एवढी लायकी आहे का तुमची? आणि तुम्हाला काय वाटतं? एका स्त्रीचं मन, तिच्या भावना, काय वाटतं तुम्हाला? खेळ आहे का? वाटतं तेव्हा जवळ घ्यायचं, वाटतं तेव्हा फेकून द्यायचं. अरे तुमच्यापेक्षा देह विक्री करणारी ती वेश्या परवडली. निदान ती तरी प्रामाणिक असते आपल्या ग्राहकाबरोबर. पण तुम्ही फक्त प्रामाणिकपणाचं नाटक करता, समाजसेवेचा बुरखा पांघरता आणि इतरांना उपदेश करता. फक्त उपदेश करता, बाकी काही राहिलं नाहीये. आणि तेवढी लायकी नाही आहे तुमची. आणि तुम्ही त्या माणसाबरोबर मला परत संसार जुळवायला सांगता. तो माणूस, जो माणूस हरामाच्या मार्गाने पैसा कमविण्यासाठी तुमचे तळवे काढतो, तुमच्या मागे मागे कुत्र्याप्रमाणे शेपूट खाली फिरतो, तो माणूस. एकदा वापरून सोडलेल्या गाडीला सेल काढून चालवायची माझी सवय नाही. कारण तू माणूसच नाहीये, तू जनावर आहे. रस्त्यावरचा तुकडा चगडणारा कुत्रा आहे. कुत्रा नाही, सांड आहे. सांड. वा, तुझ्या शब्दात जर तू सांड आहे तर मग आता या सांडाला वेसनही मीच घालेन. तेही कायदा. काहीच नाही करू शकत तू आणि काहीच नाही करू शकत तुझा कायदा. तुला एक सांगू का, हे जे आमचं सूड उगवण्याचं स्वप्न आहे ना, हे आता पाहणं बंद कर. खूप पुरावे गोळा केले, खूप दलील मांडले कोर्टात. माहिती आहे ना कोर्टामध्ये कोण जिंकलं ते? आणि म्हणूनच म्हणतो ऍडव्होकेट माधवी, कायदा, कानून आणि सत्ता जर एकत्र आलं, अशक्य ते काही नाही. अरे एवढा पैसा मिळेल, एवढा पैसा मिळेल, त्या पैशावर तू राज करशील. खमेन आहे तुम्हाला तुमच्या पैशावर, तुमच्या ऐश्वर्यावर. नाही मला सांगा, पापाच्या मार्गाने कमावलेल्या पैशावर तुम्ही किती दिवस ऐश करणार? ते म्हणतात भगवान के घर देर है अंधेर नहीं. अरे तुमच्या पदरात एक ना एक दिवस पराजय नक्की पडणार आहे. आणि जेव्हा तुम्ही पराजित व्हाल ना, तेव्हा तुमच्याकडे साधं पाणी मागायला सुद्धा वेळ राहणार नाही. सत्याला थोडा त्रास सहन करावा लागतो, मात्र